नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। खासदार भास्करराव भगरे, आमदार संजय केळकर शिक्षकांचे करणार प्रतिनिधित्व। शिक्षक परिषदेच्या जिल्हा मेळाव्यात मोठी घोषणा। दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक। प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग आयोजित भव्य जिल्हा मेळावा मंगळवारी नाशिक येथील रासबिहारी लिंक रोडवरील अक्षता लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या मेळाव्यास जिल्हाभरातून तब्बल 1500हून अधिक शिक्षकांनी उपस्थित राहून शिक्षक परिषदेच्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा, गुणवंत शिक्षकांचा गौरव, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड तसेच मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचा शिक्षक परिषदेत प्रवेश ही या मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली। यावेळी त्यांच्या कार्यकारिणीचीही अधिकृत घोषणा करण्यात आली। याशिवाय जिल्हा परिषद शाळांतील विविध संघटनांमधील पदाधिकाऱ्यांचाही शिक्षक परिषदेत प्रवेश झाला। अनिल पन्हाळे यांची जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी, विवेक खैरनार व प्रवीण पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, प्रवीण बोरवे यांची जिल्हा संघटकपदी, महेंद्र जाधव यांची जिल्हा सहकार्यवाहपदी, वैभव उपासनी यांची नाशिक तालुकाध्यक्षपदी, हेमंत मोरे यांची कळवण तालुकाध्यक्षपदी, सूर्यभान जाधव यांची इगतपुरी तालुकाध्यक्षपदी, संदीप भोईर यांची तालुका कार्यवाहपदी, कार्तिक जाधव यांची चांदवड तालुकाध्यक्षपदी, प्रवीण सोनवणे, मिलिंद इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रशांत शेवाळे यांनी केले, तर अरुण इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या भव्य मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संजय पगार, वासुदेव बोरसे, दीपक खैरनार, रमेश गोहिल, रावसाहेब जाधव, वैभव उपासनी, सुनील अहिरे, संतोष शार्दूल, जितेंद्र खोर, प्रशांत शेवाळे, राहुल परदेशी, सुभाष बर्डे, महेंद्र जाधव, श्रावण भोये, कैलास बांगर, दादाजी अहिरे, शाहुल वानखेडे, संदीप गायकवाड, योगेश जाधव, सुनील कराड, अरुण इंगळे, यशवंत भामरे, दीपक अहिरे, भाऊसाहेब भदाणे, उत्कर्ष कोंडावार, पिंटू गांगुर्डे, कैलास पाटोळे, नानासाहेब साळसकर, विलास मोरे, रवींद्र भरसट, विश्वास आहेर, दादा इथापे, शांताराम कापसे, मंगल चौधरी, वंदना पगार, रजनी दशपुते, प्रीती रोटकर, संजीवनी जगताप, सुधाकर नाठे, प्रमोद देवरे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। मेळाव्यात शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवर शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची ग्वाही लोकप्रतिनिधींनी दिल्याने उपस्थित शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी रावसाहेब जाधव। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय केळकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्करराव भगरे उपस्थित होते। यावेळी वि. प्र. समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, भाजप नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार, शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह संजय पगार, राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, राजेंद्र नांद्रे, मंगेश जयवाल, महिला आघाडी प्रमुख साधना जयवाल, बालाजी गोबणारे, बाबूराव गाडेकर, राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार, विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा कार्यवाह रावसाहेब जाधव तसेच राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार भास्करराव भगरे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारच्या स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली। शिक्षकांच्या विविध मागण्या आणि समस्या केंद्र शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले। आमदार संजय केळकर यांनी शिक्षकांच्या टीईटी, मुख्यालय, पदोन्नती, शैक्षणिक कामांचा ताण तसेच इतर प्रशासकीय प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत प्रभावीपणे मांडून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती भूमिका घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। या मेळाव्यात शिक्षक परिषदेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। विभागीय परीक्षेत यश मिळवून केंद्रप्रमुख पदावर नियुक्त झालेल्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच दीर्घकाळ शैक्षणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। राज्य कार्यकारिणी बैठकीत आणि जिल्हा मेळाव्यात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। मुख्यालयाचा प्रश्न, टीईटी पात्र शिक्षकांचे प्रश्न, पदवीधर वेतनश्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती, सेवाविषयक अडचणी तसेच इतर शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांबाबत ठोस निर्णय घेण्यात आले। मागील सेवा ग्राह्य धरण्याबाबत शिक्षक परिषद राज्यस्तरावर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले।
संघटनात्मक बळकटीसाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शिक्षकांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षक विभागाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब सातपुते, तर कार्यवाह सरचिटणीस म्हणून पंकज पवार यांची निवड करण्यात आली. महिला आघाडीची स्थापना श्रीमती प्रमिला पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. महानगरपालिकेतील 41 पदाधिकाऱ्यांच्या नव्या कार्यकारिणीसह शेकडो शिक्षकांनी शिक्षक परिषदेत प्रवेश केला. तसेच जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या सर्व तालुक्यांतील विषय शिक्षकांनी समाधान दाते, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संजय पाटील आणि विजय अवचार यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 130 शिक्षकांसह शिक्षक परिषदेत प्रवेश केला. तुम्ही सगळे जे करताय तुमचे जे प्रश्न असतील, कारण मी स्वतः शिक्षक असल्यामुळे आणि संघटनेत काम केलेले आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा मी आजीवन सभासद आहे. त्याची पावती देखील माझ्याकडे मी सांभाळून ठेवलेली. माझे गुरुवर्य होते तुपे सर, ते शिक्षक परिषदेमध्ये काम करायचे आणि त्यावेळेस त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 1991-92ला माझी आजीवन सभासद पावती त्यांनी आहे आणि ती माझ्याकडे ठेवलेली आहे. आणि त्यामुळे मी कोणत्या संघटनेच्या त्याच्यापेक्षा मी तुमच्या शिक्षकांचा आहे. जसं राज्य शासनामध्ये दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.